काय बनवून राहिली हो शांती आज स्वयंपाकात? हा, काय बनवतं? काय बनवायचं, काय बेसन बनवतो आणि भात बनवतो आणि पोळ्या बनवतो. आणि ते मिरच्याचा ठेचा आहेच काल रात्री बनवलेला, वरणासंग बनवला होता तो. तर एवढा आयटम बनवतो मग आज, बेसन भात पोळ्या. काय ते बेसन 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 चालतं व काहीतरी चांगलं बनव टेस्टी. हो, लय दिवस झाले दाता सैसे येऊन राहिले. काही टेस्टी बनव मस्त. नेहमी नेहमी तेच ते वरण भात बेसन, आलूची भाजी वांग्याची भाजी तेच ते खाऊ घालतं. काही चांगलं बनव ना आज मस्त टेस्टी. आता चांगलं काय बनवायचं राहिलं? भाजीपाला तर संपून गेला. हा, आपण आता मागच्या मंगळवारी तुम्ही बाजार रस्ता नाही गेला होता. गावात गावात गेलते तिकडे वावरात. तर ते मजूर होते कापूस हे चालले, तर तुम्हाला तिकडे 6:30-7 वाजून गेले. हा, आणि मग झाले जीवावर आलं तुमच्या. तर बाजार केला काय तुम्ही? हप्ताभर तसंच खाल्ला आपण बिना भाजीपाल्यानं. हा, भाजीपाला की काही आहे नाही ना, काय टेस्टी बनवायला होता. हा ना, जा भाजीपाला घेऊन या मग बनवतो काही टेस्टी. अहो ते भाजीपाला सोडणं, आज रविवार आहे. हा, मस्त काही कोंबडी वोंबडी खाऊ ना. हा, कोंबडी गिंबडी आणू काय मस्त, नाही तर मच्छी गिच्ची आणू. काय ते कोंबडी खाता हो पाण्या पावसाचं? निरा कालपासून तर पाणी पाणी येऊन राहिलं रोज सकाळी. हा, पाणी येऊन राहिलं, दवाई किती पडून राहिली. अहो ते येऊ आलं पाणी. पाणी पाण्याचं काम करते, आपण आपलं काम करायचं. हा, मस्त बनव, लादा गिदा बनवून ठेव मस्त. कोंबडी आणतो मी मस्त, अर्धा किलो कोंबडी आणू. दोघच जण आहे, मस्त फ्राय कर, मस्त खाऊ दोघच जण. हा, आणू काय मग? बरं आणा बा मग, आता तुमची आता कोंबडी खावायची इच्छा आहे म्हणता तर घेऊन या मग, जा घेऊन या अर्धा किलो. तर तोपर्यंत मग तू लसण अद्रकचा पेस्ट गेस्ट हे न ते बनवून ठेवून दे ना. हा, आलं का मग डायरेक्ट भाजीच बनवणार आहे. भात पोळ्या गिड्या बनवून ठेवून दे तोपर्यंत. मग फक्त भाजीच राहते. भात थोडासा भाजीपाला घेऊन येतो कामापुरता, आणि कोंबडी घेऊन येतो अर्धा किलो. लसण अद्रक की काहीच नाही घरी पेस्ट बनवाले. हा, आता तुम्ही पहिले बाजारात जा, लसण अद्रक आणा, कांदे गिंदे आणा, संबार आणा, तवाच बनन लसण अद्रकचा पेस्ट नाही थेस. तोपर्यंत मी फक्त पोळ्यानं भात बनवून ठेवतो, जा लवकर न घेऊन या. बरोबर दे, बरं बाजाराचा थैला दे आणि माझ्या गाडीची चाबी दे. ठीक आहे, तुमच्या गाडीची चाबी गाडीलाच लागली आहे, बाजाराचा थैला देतो आणून तुम्हाला. बरं चाल मग घेऊन येतो. बनवले काले आज मस्त टर्राटून जीव पोटवर. हा, लय दिवस झाले, 15-20 दिवस झाले काही खाल्लं नाही आपण नॉनव्हेज. हा, तसंच राहते तुम्हाला. हप्ताभर नाही खाल्लं तर म्हणता 15 दिवस नाही खाल्लं. तर तुझ्यासारखा थोडी आहे मी. हा, खात्या पित्या घरचा माणूस आहे. हप्त्या पाहिजेच आम्हाला. हा, खात्या पित्या घरचा माणूस आहे ना, तुझ्यासारखा थोडी आहे क महिना महिना 2-2 महिन्यानं खात होते इथे एक एक पीस. अहो तुम्ही पाहिलंच काय आमच्या घरी, माझ्या बाप तर मस्त आणून ठेवे. हा, असं आहे का 2 टायमा, दोन टायमापर्यंत पुरे आम्हाला एवढं अगय पगय घेऊन ये. तुमच्यासारखं थोडी आहे काम. हा जाऊ दे, हा थैला दे आता बाजाराचा. फालतू गोष्टी नको सांगू. थांबा आणून देतो थैला. अन येता येता एक काम कर जा, ते कसुरी मेथीचं एखादं पाकिट घेऊन ये जा बरं, 10 रुपयाचं. हा, बरं बरं ठीक आहे ना. अरे राम राम हो गंगाराम भाऊ, राम राम. लय दिवसाचे भेटले बा तुम्ही तर. अरे राम 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 शांताराम भाऊ, राम राम. काय करता बुवा, वावराच्याच कामाच्या माय दिन एवढे मोठे राहते एकट्या माणसाच्या मागं. वेळच नाही भेटत बुवा इकडे तिकडे भटकाले. हा, तर आज आता कित्येक दिवसाच्या बाद आज भेटली बुवा फुरसत. हे आता पाण्या पावसाचं आता पाणी वाणी ओलणं बंद आहे, त्याच्यानं आज भेटली बुवा फुरसत. तर चला म्हटलं येऊन पहा बाजारात कसा भरते न काय भरते, तर म्हटलं पाहून घ्या म्हटलं बा बाजार. हा राजे हो गंगाराम भाऊ. हा, निरा वर्षभर काय कामच करत राहन काय. हा, कमाईच करत राहन. थोडेसे फिरत जात जा. हा, हातपाय मोकळे करत जा. स्वतःसाठी तर वेळ काढा. का निरा पैसाच कमावत राहता जिंदगीभर बाबा. कितीक पैसा जमा करतात. डोळेच तेवढे फुटले शांताराम भाऊ पैशाले, तर काय करावं याची. हा, मग आता लेकरायचं शिक्षण पाणी हे न ते. आता पुढं चालून 1-2 वर्षानं आपल्या घरी आता लग्न येवं हे ते होईन, तर मग पैसा पाहिजेच ना का जवळ. हा, टायमावर कुठं धडपडतं मग. याच्यापासून माग ना त्याच्यापासून माग. त्याच्यापेक्षा आपलं पुढं आपण पहिलेच बांधून ठेवून देऊ आहे का नाही. आपली शिदोरी आपणच तयार करून ठेवले गाले. आता पोट्ट्याचं शिक्षण चालू आहे. हा, MBA माया बिनबकाड पैसा लागून राहिला. 2 वर्षात आता दुसरं वर्ष आहे त्याचं, 1.5 लाख रुपये लागूनच गेला. हा, मग किती पुराचं राहिलं ज्या मायाबिन ते एकट्या कापसाच्या वावराच्या 3-4 एकराच्या भरोशावर. ना आपल्या इकडले तर वावरही ढंगाचे नाही, तुला तर माहीतच आहे. ते तर आपला रोना लागलाच आहे आता जिंदगी भराचा. काय करता आता. आता आपले वावरच आता अशा जंगलाच्या काठानं आहे. तर दिवसानं ज्या मायबीन ते वानेरं तरात देते, आणि रातच्यानं रोईन डुकरन रात्रीच्या जनावरं तरात देते. मग काय करता आता, तेवढं तर आता लागलंच आहे आता जिंदगीले. बरं ते जाऊ दे, तू सांग कसं आहे तू. मस्त पीक पाणी की कसं आहे यावर्षी आता. बस बा तुझ्या कृपेनं चांगला आहे बा गंगाराम भाऊ. मस्त आहे यावर्षी. कापूस गिपूस मस्त आहे. कापूसही मस्त आहे आणि तुरीही चांगली आहे यावर्षी. पण आता या कालच्या पाण्यानं केलं बा गडबड. हा, मस्त आता 1.5-2 क्विंटल याचा फुटला होता. तर कालच्या पाण्यानं झाला आता ओला. अजून मार खाल्ला मग कापसानं. आणि तुरी मस्त सोंगसांग करून गंज मारून ठेवल्या, तर तिकडे तुरी झाल्या आता ओल्या. तर काय करायचं राहिलं आता. कोण दौडन जाम आहे बी एवढ्या सकाळी. एक तर आपले टोंगडे गेले आहे पूर्ण. हा, हेचकत चाला लागते आपल्याला.
काय घेऊन राहिला मग आज मटन? हा, आज रविवार आहे तर मटन पाणी घेऊन राहिला वाटते आज. कुठं मटन न फटन का? एक तर 600 ना 650 रुपये किलो मटन आहे. कोण खाते मटन? मस्त कोंबडी घेऊन जातो अर्धा किलो. आणि दोघंच बुड्या आहे आम्ही. मस्त दोघंच जण खातो मस्त. तेला कचकची भाजी बनवून मसालेदार. काय ते कोंबडी नेतं का उकडले आलू खाल्ल्यासारखे? हा, मस्त मटन घेऊन जा ना अर्धा किलो. दोघा जणाले तर सरत नाही. घेऊन जा मस्त. काय मटन इचिन बुडीले आवडत नाही ना फावडत नाही. आपल्या एकट्यासाठी काय नेवा मग? त्याच्यानं मग मस्त कोंबडीच घेऊन जातो. मस्त दोघे जण खातो लेकाले. बरं आहे बा, मला पाहा लागेल, न्यावं लागेल पावभर मटन. आम्ही दोघंच बुडी आहे. मी काही जास्त खात नाही. 1-2 फोडी खातो. बुडी 1-2 फोडी खाते. होऊन जाते मग आपलं पावभऱ्यात मस्त. बरं घे मग, चाल तिकडे जाऊ मग तिकडे. आणि पहिले घेऊन घेऊ चिकन पिकन. मग तू घेऊन घे मटन गिटन. आणि मग घेऊ भाजीपाला काय काय आहे तर. टमाटे आहे, गोबी आहे, लसण आहे, अद्रक आहे, कांदे आहे, हां संभार गिंबार आहे. हे सगळं न्यावं लागन. बाकी मग मंगळवारी तर बाजारच भरते. ह्या गुजरीतून तर आता महागच भरलं पडन. म्हणून ज्या कामाकामाची वस्तू आहे ती घेऊन जाऊ 1-1, 2-2 दिवसापुरती. मग बाजारातून घेता येते मग कमी याच्यात मस्त. चाल लेगाले, चल जाऊन भाऊ तिकडे मटन फटनच्या दुकानाकडे. अरे काय हो इकबाल भाऊ, क्या चालू है? कुछ नहीं बा, बैठा था दुकान पे. बोलो ना, बहुत दिन के बाद आए तुम तो दुकान पे अपने. हाँ, पहले तो हर हफ्ते आते थे, हर मंगलवार को. अभी तो आते ही नहीं. हाँ, कहाँ गायब हो गए, कहाँ नहीं, तो कुछ मालूम ही नहीं, कुछ आता पता ही नहीं आपका तो गंगाराम भाऊ. हाँ, आते जाओ हमारे दुकान पे हर मंगलवार को. अरे कुछ नहीं बा इकबाल भाऊ, अभी कैसा बहुत दिन से टाइम ही नहीं मिल रहा घूमने फिरने को. खेत के काम चालू है ना. हाँ, इसकी वजह से इधर इधर घूमने का टाइम ही नहीं मिल रहा बाबा. तो मैं जाता ही नहीं फिर बाजार को. फिर बुड्ढी जाती बाबा बाजार को हर हफ्ते. फिर वही लाती. हाँ, कहाँ से लाती कहाँ से नहीं पता नहीं बाबा. क्या होना तो अब बहुत दिन के बाद आया. बोला चलो बाबा इकबाल भाई के यहाँ पे अपने जाते हैं. हर बार का अपने पास से ही लेते ना अपन ने. हाँ, इसलिए आया बाबा तुम्हारे पास. क्या भाव है अभी? आते जाते रहा करो यार. तुम आते नहीं ना, कुछ नहीं ना, फालतू. हाँ ना, फालतू बातें करते खाली तुम. बोलो बरं बताओ कितना गिनू? हाँ, 1-1 किलो कर दूँ क्या दोनों को? अरे नाही रे बाबा, 1-1 किलो कुठं? एवढं मोठं खाणं होते का राजा आमच्याकडून? 1-1 किलो नाही, मला अर्धा किलो दे. आणि गंगारामला विचार त्याला किती पाहिजे तर. मलाही अर्धाच किलो दे ना. आता काय आम्ही दोघंच जण आहे. आता आम्हाला काय किती लागेल आता. आता मटण घ्यायची इच्छा होती, पण म्हटलं जाऊ दे आता काही आता मटण पटण नाही नेवा. मस्त चिकनच घेऊन जा. दे मग आम्हाला दोघांसाठी अर्धा किलो दे बरं. आणि दोन्ही याच्यामध्ये लेग पीस टाकतो मस्त. हां, नाही तर देशील पूर्ण हड्ड्यानं फड्ड्याचं. लेग पीस टाकतो मस्त चांगला. बरं लेग पीस पाहिजे ना तुम्हाला दोघाली भी. बरं ठीक है ना, लेग पीस देता तुम दोनों को भी. और आधा किलो गिन के दे देता है ना. और बताओ बाकी कैसा चल रहा है तुम्हारा खेत वेत का कामकाज? बस बा, काही वावरा फावराचं विचारू नका तर तू. वावरा फावरा तर चांगले पिकून राहिले, पण सरकार आम्हाला काही भाव देतच नाही. इनमिन जमा बिन कापसाले 5, 5.5 न 6,000, 6,500 भाव राहते. काय परवडते का तेवढे याच्यात? हां, आता सरकारी अपनी पागल आहे. हो ना तो. लो मग इकबाल भाई गिनो फिर अर्धा किलो. चला भाऊ मग मित्रांनो, आता मस्त चिकन विकन घेतलं, बाजारही केला. आता मस्त घरी जातो बुडीला बनवायला लावतो चिकन. मस्त जेवतो मग. या तुम्ही बी. आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू उद्या नवीन भागात.